No doubt how much more the larger fish had to be thankful for than he. म्हणजे या माशाला वाटतं की शंकाच नाही, जे फिश मासे जे मोठे लार्जर आहेत ते खरंच खूप भाग्यवान आहेत. When suddenly, with no warning, they found themselves in the meshes of a great net. पण अचानक जेव्हा कोणताही इशारा, वॉर्निंग म्हणजे इशारा नसताना हे सगळे मासे जेव्हा एका मोठ्या मॅशिस म्हणजे मोठ्या जाळ्यामध्ये, अ ग्रेट नेटमध्ये अडकले, तेव्हा दॅर वॉज मच फ्लंडरिंग अँड स्प्लॅशिंग. सगळ्यांना एकदम धडकीच भरली, सगळे घाबरले, धडपडायला लागले त्या जाळ्यातून बाहेर येण्यासाठी आणि सगळीकडे पाण्याचे शिंतोडे उसळले. As the net was drawn up out of the water into the sunlight, आणि मग हे जाळं पाण्यातून सूर्यप्रकाशामध्ये आणण्यात आलं. And just as its howl was being emptied into the boat, आणि ते जे जाळं होतं त्या जाळ्यामधील सगळे मासे, सगळ्या माशांसकट ते जाळं कुठं रिकामं केलं गेलं? एका मोठ्या बोटीमध्ये, जहाजामध्ये. The smallest fish in the school wriggled through the mesh and slipped back into the cool clear water. आणि हा छोटा मासा होता, त्या सगळ्या ग्रुपमधला हा जो छोटा मासा होता तो हळूच त्या जाळ्याची जी छिद्र होती, जाळ्याचे जे धागे होते त्या धाग्यातून सुटून निसटला, स्लिप्ड म्हणजे निसटला आणि परत थंड शांत अशा सुंदर अशा पाण्यामध्ये परत पडला. हाऊ गुड इट फेल्ट. आणि आता त्याला खूप बरं वाटायला लागलं, कारण जेव्हा जाळ्यात पकडलेला त्याला वाटलेलं आता आपल्याला सुद्धा ते इतर माशांबरोबर नेलं जाणार आणि आपण मरणार. आणि अचानक तो छोटा असल्यामुळे तो त्या जाळ्यातून बाहेर निसटला आणि तो म्हणतो हाऊ गुड इट फेल्ट. खूप बरं वाटलं. ही स्वॅम हिअर अँड देअर अँड एव्हरीवेअर. आणि त्याला एवढं बरं वाटलं की आनंदाने तो समुद्रातील पाण्यामध्ये सगळीकडे, इकडे तिकडे सगळीकडे फिरू लागला, पोहू लागला. And some of the fish who knew him well all the rest of his life. आणि जे मासे त्याच्याबरोबर कायम होते, त्याला ओळखत होते, त्याच्याबरोबर राहत होते, ते सांगतात said that they never again heard him say, की त्यांनी कधीही परत त्या माशाच्या तोंडातून, त्या माशाने आपण छोटा आहे म्हणून वाईट झालं, मला खूप त्रास होतो मी छोटा असल्यामुळे, अशी वाक्य त्याच्या तोंडातून परत कधीही आली नाही, कारण त्याला कळलं की छोटा असल्याचाच त्याला फायदा झाला होता. That he wished to be anything but a little fish. आणि तो आता असं इच्छा करतो की आपण छोटा असणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे, आणि काहीतरी असण्यापेक्षा छोटा असणं, लिटल फिश असणं हे त्याच्यासाठी भाग्याचं वाटू लागलं. त्याला आपण लिटल फिश आहोत याचा अभिमान वाटला. हा एवढा पाठ या इथे संपलेला आहे. अशी छोटीशी ही गोष्ट आहे, अ लिटल फिश स्टोरी, एका लहान अशा माशाची, की त्याला आपण लहान आहोत याचं दुःख होतं आधी, पण जेव्हा जाळ्यामध्ये पकडला जातो आणि जाळ्यातून निसटतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. अशी छोटीशी सुंदर गोष्ट आहे. तुम्ही हा धडा नक्की वाचा, रोज वाचन करा, त्यातील कठीण शब्द लिहून काढा. धन्यवाद.